श्री सतीदेवी दक्ष प्रजापतीच्या राजप्रासादातून प्रथमच बाहेर पडल्या होत्या। त्यांच्यावर अनेक नियमांचे बंधन होतेच, परंतु शिवतत्वापासून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते। परंतु साक्षात भगवतीच त्यांच्या हृदयात शिवोहम शिवोहमचा स्वर निनादत होता। शिवोहम 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 शिवोहम। आपला राजप्रासाद सोडून पहिल्यांदा मी बाहेर आले आहे। सृष्टी इतकी सुंदर असते मला ठाऊक नव्हतं। तू राजप्रासादाबाहेर एकटे जायचे नाहीस, हा पिताश्रींचाच आदेश होता। त्यांना कसले भय आहे कळत नाही। पण आज अचानक बाहेर यायचे कसे ठरवलेस? ठाऊक नाही, पण सतत कोणीतरी आवाज देत आहे असं वाटतंय मला। सती, आज तुला जे जे शक्य आहे ते पाहून घे। हो, ही झाडं, फुलं, नद्या, आकाश, पर्वत सगळं किती अद्भुत आहे। चला आपण पुढे जाऊयात। वातावरणात असलेले शिवतत्व सतीशी जोडले गेले होते। तिच्या आत असलेला शिवोहम शिवोहम हा नाद माझ्यापर्यंत पोहोचत होता। सतीचा जन्म झाल्यापासून तिने मला पाहिले नव्हते, परंतु शिवभक्तीने ओतप्रोत असलेला तिचा प्रत्येक श्वास माझ्यापर्यंत पोहोचत होता। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.